सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी जवळपास 2 वाजताच्या सुमारास कोसळला. 3600 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरण तालुक्याच्या जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातील विमरा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध जाहीर करण्यात आला. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने सरकार विरोधात रोष व्यक्त होत असतानाच महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आलं. महाविकास आघाडीने शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत सरकारचा निषेध केला. याबाबत खोपोली पोलिसांना देखील निवेदन देण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मसूरकर, शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह मवियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुंबईतून कोकणात आणि कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची बस स्थानकात चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय कमीत कमी दरात करण्यात आली आहे. असं असतानाही एसटी महामंडळाच्या गाड्या अनधिकृतपणे खासगी हॉटेल आणि धाब्यांवर थांबत आहेत. या हॉटेल आणि धाब्यांवर पदार्थांचे दर हे प्रवाशांकडून तिप्पट आकारले जात असल्यानं प्रवासी वर्गामधून महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जाधव यांनी याबाबत आवाज उठवला असून एसटी कडून प्रवाशांची लूट होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली आहे. तसा तक्रार अर्ज रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केलाय. दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांना लोणेरे महाड दरम्यान खड्डे असलेल्या वापरातील रस्त्यावरून न नेता लाखपाले टेंपाले या पर्यायी पुलावरून नेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांना महामार्गावरील खड्डे दाखवले नाहीत. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली असल्याचे रायगड प्रेस क्लबचं म्हणणं आहे. पेण खारेपाट विकास प्रकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी शिर्की विभागातील रखडलेल्या पाईपलाईन बाबत आंदोलन करण्यात आले. मात्र या संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. 2016 मंजूर झालेली हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणी पुरवठा योजना 2019 पूर्ण करायची होती, परंतु आजपर्यंत काम पूर्ण झालं नाही. हे उपोषण हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रभास प्रस्तावास मंजुरी मिळून खारेपाटाला हक्काचं सिंचनाचं पाणी मिळावं, जीवन प्राधिकरण विभागाच्या प्रस्तावित पाणी पुरवठा योजना पूर्ण कराव्यात व खारेपाटाला पाणी मिळावे या मागण्यांसाठी करण्यात आलं. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत परिवर्तन वेलफेअर असोसिएशन तर्फे भव्य दहीहंडी उत्सव संपन्न झाला. मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे आणि मनसे माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष विनोद पाखरे यांच्या वतीने या भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही मानाची फळ मार्केटची दहीहंडी फोडण्यासाठी असंख्य गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. या दरम्यान गोविंदा पथकांनी अक्षता म्हात्रेला न्याय मिळावा आणि बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करणारे पोस्टर लावले होते. हिंगोली जिल्ह्यातील आडगावमध्ये सरकारी कार्यालयात घुसून संतोष पवार या तलाट्याची हत्या करण्यात आली. तलाठी यांचा कोणताही दोष नसताना केवळ चुकीच्या संशयावरून त्यांचा जीव गमवावा लागल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा रायगड जिल्हा तलाठी संघानं निषेध व्यक्त केला असून जिल्ह्यात काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकून, नायब तहसीलदार या काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा द पार्क हॉटेल नवी मुंबई येथे संपन्न झाली. दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांकडून अध्यक्ष शंकर म्हात्रे, महासचिव तुकाराम दुधे आणि खजिनदार बाळासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्तावना बाळासाहेब देशमुख आणि तुकाराम दुधे यांनी केली. यात त्यांनी महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनची स्थापना, महाराष्ट्रीयन बिल्डर्सना बिल्डर व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी, सिडको प्रशासनाकडून अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत पुढील ध्येयधोरणे सांगितली. नवी मुंबईत गणेश मंडळांच्या सदस्यांसोबत पोलिसांची बैठक संपन्न झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्ती स्थापन करण्यापूर्वी पोलिसांकडून रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. गणपती उत्सवासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून परवाना घ्यावा असं आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे तसेच वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काने यांनी यावेळी केलं. गणेशोत्सव काळात मूर्तीची सुरक्षा आणि देखभालीची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगार प्राप्त होऊन ते स्वावलंबी व्हावेत या उद्देशाने त्यांना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला दिव्यांग बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून 160 दिव्यांग बांधवांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेत. यापैकी 21 दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ मिळणार आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.